मित्रांनो नमस्कार। एखादी अत्यंत अवघड, अत्यंत जटिल, अत्यंत किचकट अशी समस्या आपल्या आयुष्यामध्ये असते। त्या समस्येवरचा उपाय हा तितकाच अवघड असेल असं आपल्याला वाटत असतं, पण कधी कधी अगदी सहज सोप्या उपायाने सुद्धा ती समस्या अगदी चटकन सुटते। काय म्हणता, तुमचा विश्वास बसत नाही? तर मग ही साबणाच्या कंपनीची गोष्ट नक्की ऐका। अर्थात ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे की केवळ एक दंतकथा आहे हे माहित नाही, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट कधी ना कधी कुठे ना कुठे नक्कीच वाचली व ऐकली असेल। साबणाचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीनं आपल्या फॅक्टरीतील सर्व प्रक्रिया स्वयंचलित यंत्रणांनी पार पाडण्याची सोय केलेली होती। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फुल्ली ऑटोमेटेड सिस्टीम केली होती। साबण तयार करताना लागणारा कच्चा माल आणि रसायनांचं एकत्रीकरण करण्यापासून ते अगदी तयार साबण खोक्यात पॅक करून डिस्पॅच डिपार्टमेंटला पाठवेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक मशीन्स व रोबोट्स द्वारा पार पाडली जायची। एके दिवशी मशीन प्रोसेस मध्ये काहीतरी गडबड झाली आणि साबणाच्या वडीशिवाय काही रिकामी खोकीज डिस्पॅच झाली। जोपर्यंत ही गडबड लक्षात आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता। बाजारातून साबण खरेदी केला तर रिकाम खोकच मिळाल्याची तक्रार अनेक ग्राहकांकडून आली। बाजारामध्ये कंपनीचं नाव खराब होण्याची वेळ आली। अशी चूक जर पुन्हा झाली तर कंपनीला महागात पडणार होतं। त्यामुळे साबण खोक्यात पॅक होऊन कन्व्हेअर वरून डिस्पॅच डिपार्टमेंटला जाताना ते खोकं भरलेलं आहे की रिकाम आहे हे तपासण्याची यंत्रणा बसवण्याची आता गरज होती। आणि त्यासाठी काय उपाययोजना करायची यावर चर्चा करण्यासाठी कंपनीने तज्ञ तंत्रज्ञ इंजिनियर्स यांची मीटिंग बोलवली। प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय सुचवू लागला। एक जण म्हणाला, आपण त्या ठिकाणी खोक्यांचं वजन मोजायची यंत्रणा बसवू। जास्त वजन असलेलं खोकं म्हणजे साबणाची वडी आत असल्याचं निदान। अशी खोकी डिस्पॅच डिपार्टमेंटला जातील तर वजनाने कमी असलेली म्हणजे रिकामी खोकी रोबोट्स उचलून बाजूला करतील। दुसरा म्हणाला, खोक्यांचं वजन करून तपासणी करण्याऐवजी आपण एक्सरे मशीन किंवा लेझरच्या माध्यमातून खोक्यात साबण आहे की नाही हे तपासावं आणि त्यातून मग रिकामी असलेली खोकी रोबोट्स उचलून बाजूला करतील। तर तिसरा म्हणाला, एक्सरे पेक्षा अल्ट्रासोनिक वेव्हजने आपण खोक्यात साबण आहे की नाही हे तपासू आणि मग त्यातनं रिकामी असलेली खोकी रोबोट्स उचलून बाजूला करतील। थोडक्यात काय तर रिकामी खोकी कन्व्हेअर वरनं डिस्पॅच डिपार्टमेंटला जाण्यापूर्वी रोबोट्स उचलून बाजूला करतील हे ठरलं, पण खोकी रिकामी आहेत की भरलेली आहेत हे तपासण्यासाठी कोणती यंत्रणा वापरायची हे काही त्या चर्चेमध्ये ठरत नव्हतं। बाजूलाच काम करत असलेला एक सामान्य कर्मचारी ही चर्चा ऐकत होता। तो सगळा गोंधळ पाहत होता। त्यानं आपलं मत मांडण्यासाठी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेतली। तो म्हणाला, रिकामी खोकी कन्व्हेअर वरनं डिस्पॅच डिपार्टमेंटला जाण्यापूर्वी बाजूला करण्यासाठी एवढी महागडी यंत्रणा आणि रोबोट्स यांची काय गरज आहे? त्यापेक्षा एक सहज साधा उपाय करता येऊ शकतो। त्या कन्व्हेअरच्या बाजूला एक मोठा पंखा बसवावा। त्या पंख्याच्या हवेनं जी वजनाने हलकी असलेली म्हणजे रिकामी खोकी आहेत ती उडून बाजूला पडतील आणि जी जड खोकी म्हणजे साबणाच्या वड्या भरलेली खोकी असतील ती वजनामुळे तशीच कन्व्हेअर वरती राहतील आणि पुढे डिस्पॅच डिपार्टमेंटला जातील। कंपनी मॅनेजमेंटला हा त्याचा सहज साधा सोपा उपाय पटला आणि तो त्वरेने अंमलात देखील आणला गेला। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे माहित नाही, पण खूप काही शिकवून जाते। आपल्या आयुष्यात देखील अशा कित्येक समस्या असतात, त्या वरवर फार जटिल, फार कठीण वाटतात, पण कधी कधी अगदी सहज सोप्या आणि साध्या उपायानं त्या चटकन सुटतात। गरज असते ती शांत डोक्यानं विचार करण्याची।